नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी प्राची पालवे आणि आज आपण पाहणार आहोत जाळीदार अनारसे कसे बनवायचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात घरी अनारसाचं पीठ कसं बनवायचं आणि त्यापासून या पद्धतीचे मऊ आणि जाळीदार अनारसे कसे तयार करायचे। अनारसे हे दोन प्रकारचे असतात, गुळाचे आणि साखरेचे। आज आपण जे अनारसे पाहणार आहोत ते आहेत गुळाचे अनारसे। अधिक महिना, दिवाळी यासारख्या सणांमध्ये आवर्जून बनवले जाणारे हे अनारसे खाण्यासाठी चविष्ट तर असतातच, पण दिसायला सुद्धा खूप सुंदर असतात। रेसिपी सुरू करूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला जे बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा। तर चला सुरू करूयात अनारसाची रेसिपी। अनारसे बनवण्यासाठी इथे मी आंबेमोहोर तांदूळ वापरलेला आहे। 250 ग्राम म्हणजेच 1 कप भरून, अगदी डोंगर भरेल असा 1 कप भरून घेतलेला आहे। हा तांदूळ आपण 3 दिवस भिजवत ठेवायचा आहे। पाणी तुम्ही बदलू शकता किंवा नाही बदललं तरीही हरकत नाही। तिसऱ्या दिवशी तुम्हाला असे तांदूळ मिळतील। आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि एका सुती कॉटनच्या कपड्यावरती ते पसरून घेऊ। आता आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहेत, पण सुकवताना याला सावलीमध्ये किंवा पंख्याखाली सुकवायचं आहे। साधारणतः 1 ते 1.5 तास याला लागेल। खूप जास्त सुकवायचे नाहीये। 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि या पद्धतीने तांदूळ सुकलेला आहे। अगदी मुठीत तो बंद होऊ शकतो आणि तांदूळ खाली हातातनं सोडले की 2-3 दाणे हाताच्या तळहाताला चिकटले पाहिजेत। हे पहा, या पद्धतीने, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे, हे खूप जास्त सुकलेले नाहीयेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। वाटून झाल्यावरती आपल्याला ते चाळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बारीक सोजीची चाळणी वापरू शकता किंवा ज्या पद्धतीने मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, चीज क्लॉथ ज्याला म्हणतो आपण, तो वापरत आहे। याने आपण आता हे वाटलेली जी पावडर आहे, तांदूळाची पिठी आहे, ती छानपैकी चाळून घेऊयात। या पद्धतीने सेम पद्धतीने आपण मोदक बनवण्यासाठी, म्हणजे उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळाची पिठी सुद्धा घरी बनवली होती। सेम पद्धतीनेच आपण ती सुद्धा चाळून घेतली होती आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान पावडर आपल्याला मिळणार आहे खाली, आणि वरती जे खडतर दाणे आहेत ते तुम्हाला दिसतील। तुम्ही ते पाहू शकता। हे पहा, असे खडतर जे तांदळाचे अर्धवट तुटलेले कण आहेत ते वरती राहतात आणि खाली तुम्हाला मऊसूत पिठी मिळते। याच्यातली निदान 1/4 कप किंवा अर्धा कप पिठी आपण साईडला काढून ठेवूयात आणि उरलेल्या पिठामध्ये आपण 1 कप भरून असा गूळ घ्यायचा आहे। गुळाचे खडे घेतले आहेत, म्हणजे कुटून छोटे छोटे तुकडे जे असतात गुळाचे, तुम्ही ते पाहू शकता। त्या पद्धतीने गूळ घेतलेला आहे। 1 कप भरून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हाताने जेवढं मिक्स करता येईल तेवढं आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटणार आहोत, जेणेकरून गूळ आणि तांदूळाची पिठी ही व्यवस्थित मिक्स होईल। गूळ जो असतो तो कधी कधी खूप जास्त पातळ असतो, त्यामुळे तांदूळ त्याच्यामध्ये पिठी आपण घालणार आणि ते कधी कधी खूप जास्त पातळ होतं। पातळ झालं तर त्याला सुधारण्यासाठी आपण थोडीशी पिठी बाजूला काढून ठेवली होती। आता तुम्ही पाहू शकता हे दोन्ही पिठं आपण आता पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढूया। साधारण अर्ध पीठ मी वाटून घेतलं होतं आणि नंतर एकत्र करून त्यांना पुन्हा मिक्सरमधनं काढून घेतलं। या पद्धतीने तुम्हाला पीठ मिळेल। आता तुम्ही ते पाहू शकता, हे जरा घट्टसरच आहे, पण हरकत नाही। आपण याला आता झाकून साधारणतः 16 ते 18 तास बाजूला ठेवणार आहोत। छान मुरलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं हे घट्ट आहे, त्यामुळे याला आपण सुधारू शकतो। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तूप लावून आपण याला मळवून घ्यायचं आहे। थोडं थोडं तूप लावायचं आहे, जेणेकरून आपलं जे घट्ट पीठ आहे ते सैलसर होईल। तुम्हाला हवं असेल तर 20 सेकंद तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये हे पीठ ठेवून गरम करू शकता। थोडासा गूळ पघळेल आणि हे पीठ तुम्ही आरामात वापरू शकता।
थोडं थोडं तूप लावून मी याला मऊ केलेलं आहे. आता आपलं पीठ तयार आहे अनारसे बनवण्यासाठी. आपण याला बाजूला ठेवूयात, झाकून ठेवायचं आहे. आणि हे आता एका प्लेटमध्ये आपण खसखस घेणार आहोत या पद्धतीने. आणि बनवलेल्या पिठातला छोटा गोळा घ्यायचा आहे, गोलाकार गोळा घ्यायचा आहे आणि खसखसमध्ये तो ठेवायचा आहे. आता आपण अनारसे थापणार आहोत. या पद्धतीचा गोळा घ्यायचा आहे. अनारसे थापताना पहिली 2 बोटं आपण वापरणार आहोत. असं तूप लावायचं आहे त्यांना आणि बोटांनी आपण हे थापायचं आहे. याला बिस्किटाचा आकार द्यायचा आहे. खूप जास्त जाडही नको आणि खूप जास्त पातळही नको. ज्याप्रमाणे आपण भाकरी थापतो, पण भाकरी थापण्यासाठी आपण आपला तळहात वापरतो, पूर्ण हात वापरतो. इथे आपण फक्त 2 बोटं वापरली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख त्याला खालनं खसखस चिकटलेली आहे आणि छान अनारसा सुद्धा आपला तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे अनारसे बनवून घेऊयात. अनारसे बनवून झाले की त्यावरती कॉटनचा कपडा टाकायचा आहे, जेणेकरून ते सुकणार नाही. आणि जर अनारसे थापताना ते खाली चिकटत असतील तर आणखी थोडी खसखस त्यामध्ये घालायची आहे. याप्रमाणे बोटांनी दाबून दाबून आपण त्याला गोलाकार द्यायचा आहे आणि गोल गोल फिरवायचा आहे. बोटांचा दाब द्यायचा आहे. सर्व बाजूंनी कडा वगैरे सगळ्या समप्रमाणामध्ये आपण त्याला थापायचं आहे. आपण आता तूप गरम करायला ठेवूयात गॅसवरती. अनारसे शक्यतो तुपामध्येच तळले जातात आणि तूप किंवा तुम्ही तेल वापरणार असाल तर ते व्यवस्थित गरम झालेलं हवं आहे. तळताना कढईमध्ये खूप जास्त तूप घ्यायचं नाही. जर तुम्ही खूप जास्त तूप घेतलं तर अनारसा गोल गोल फिरत राहील. तूप व्यवस्थित गरम आहे की नाही आणि आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण अनारसाचा छोटासा गोळा घालायचा आहे. तो जर विरला नाही याचा अर्थ आपल्या अनारसाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण अनारसे तळू शकतो. इथे गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवरती ठेवलेली आहे आणि अनारसा तळताना खसखस चिकटलेली जी बाजू असते ती वरच्या साईडनी ठेवायची आहे आणि अलगद अनारसा कढईमध्ये सोडायचा आहे. अशा पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने आपण त्यावरती थोडं थोडं गरम तूप उडवायचं आहे, जेणेकरून अनारसा व्यवस्थित फ्राय होईल. जर तुम्ही जास्त तूप घेतलं तर ज्यावेळी तुम्ही अनारसावरती तेल याप्रमाणे उडवायला जाल त्यावेळी अनारसा गोल गोल फिरत राहील आणि तुमचा त्याच्यावरती कोणताच कंट्रोल राहणार नाही. त्यामुळे कढईमध्ये अनारसा बुडेल इतकंच तूप घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवरतीच आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याप्रमाणे छान जाळी पडलेली आहे याला. आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवूयात आणि ती मध्यम ते हाय फ्लेमच्या मध्ये ठेवूयात. आणि यावेळी आपण अनारसा टाकलेला आहे आणि आता चेक करू याच्यामध्ये काय डिफरन्स येतो. असं सेम प्रमाणे आपण त्याच्यावरती तेल उडवायचं आहे, तूप उडवायचं आहे आणि याला फ्राय करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अनारसा हा जास्त फुललेला आहे, जास्त तो जाळीदार होईल आणि आतून तो सॉफ्ट राहील आणि वरतून तो खूप जास्त क्रिस्पी दिसेल तुम्हाला. याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता हाय ते मीडियम फ्लेमवरती आपण जो गॅस ठेवून अनारसा तळला आहे तो फ्लफी झालेला आहे छान. आणि लो फ्लेमवरती तळलेला जो अनारसा आहे तो कसा झालेला आहे पहा. जास्त जाळी आहे आणि कुरकुरीत असा तो आहे. तर तुम्हाला जर आतून सॉफ्ट अनारसा हवा असेल तर गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ते हायमध्ये ठेवावी आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर मध्यम आचेवरती अनारसे तळावेत. याप्रमाणे तुम्ही नक्की अनारसे बनवून पहा, कधीच फसणार नाहीत. आणि तळण्याआधी एकदा चेक करा अनारसे विरत तर नाही आहेत, एक छोटासा गोळा तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकून. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. आवडली तर लाईक करा
आणि तुम्ही ट्राय केली तर मला सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा. फूड फोटोग्राफीला फॉलो करण्यासाठी आमचं इंस्टाग्राम अकाउंट नक्की व्हिजिट करा. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत हसत राहा आणि स्वस्त राहा.